6 टीम्स मात्र 3 टीम्स मध्ये यानंतर या इनिंग नंतर मात्र 3 चिठ्ठ्या फेकल्या जातील. तर टीम आईगाव देवी सावरे टीमचा एक प्रतिनिधी, त्यानंतर टीम पाये संघाचा एक प्रतिनिधी आणि चालू असं सामन्यातील एक प्रतिनिधी या इनिंग नंतर आमच्यापर्यंत सुपूर्द करायच्या. त्या ठिकाणी नक्कीच 3 चिठ्ठ्या ज्या मात्र शिवा पाटील या ठिकाणी मात्र फेकल्या जातील. पहिली चिठ्ठी उचल ती मात्र सरळ क्वालिफाय केलेल. 2 चिठ्ठ्या राहिली त्यांची नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर कोणत्याही प्रकारे तुमचा आक्षेप आणि तुमची दाद स्वीकारली जाणार नाहीये. एक चांगली मॅच एका साईड पण नक्कीच जियान स्पोर्ट्स 11 धाणीव च्या विरोधात आपण पाहतोय. रितेश फरेड यांची टीम आपल्याला पाहायला मिळते इन ॲक्शन मध्ये. ते तुम्हाला खेळताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्याकडे स्पर्धेकरता उत्कृष्ट बॅटर म्हणून बॅट जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यांच्या विरोधात युवा क्रांती उजव्याकडनं जितेश ठाकरे आणि मात्र किरण गुलुम ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजी माग पडते टीम धाणीवकडनं पहिल्या स्पेल करता. त्यानंतर जीवी स्पोर्ट पाहिलं तर रितेश फरेड यांच्याकडे देखील आपण बॅट जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. या सर्वांचं नक्कीच मनापासून आभार. उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच संजयजी लाथड सचिव यांच्याकडे आपण पाहिलं तर शूज, त्यानंतर आपण पाहिलं तर जी आपण सायकल्स पाहतोय जी मात्र सिरीज मध्ये नक्कीच साईनाथ खरपडे, त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचे चांदवड काम मंत्री संस्थापक त्यांचे पाटील साहेब. बॉलिंग मागवरती गोलंदाज त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जरीमरी स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थाने कट्टर समर्थक उमेशजी मुकादम यांच्याकडे मात्र देखील शुभेच्छा द्यायला आल्यात. धन्यवाद आपलं देखील उमेशजी मुकादम. जरीमरी स्पोर्ट्स पाये करता उमेशजी मुकादम यांच्याकडे शुभेच्छा देतात. धन्यवाद आपलं देखील. असंच मात्र प्रेम आपलं देखील असू द्या क्रिकेटवरती. यामध्ये टीम पायावरती उमेशजी मुकादम यांच्याकडे शुभेच्छा टीम पाये करता. तर नक्कीच यज्ञेश आणि टीम कंपनी याकरता मात्र उमेशजी मुकादम. चालतं मॅचच्या दिशेनं विकेट होईल पतंग किरण गुलुमला मात्र परतावं लागलं. पहिल्याच बॉलवरती राईट ऑन द टार्गेट एक चांगली गोलंदाजी. जियान स्पोर्ट्स 11 धाणीव काही जबरदस्त मात्र गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये पण रितेश आपण पाहतोय जो देखील तुम्हाला नक्कीच 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला टीम सावरे आपला एक प्रतिनिधी. एक जबरदस्त संघर्ष ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या माध्यमातून कल्पन चषक 2025 पर्व. नवीन बॅटर नितीन आधीच्या मॅचचा हिरो क्षण मात्र अप्रतिम क्रिकेट दर्शवलं होतं. आज पुणे सुद्धा मात्र ती स्थिती पुढे सुद्धा आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता तो देखील एक सक्षम मात्र खेळाडू पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतो एक देखणी स्पर्धा ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय उमेशजी मुकादम यांच्याकडनं मात्र जरीमरी स्पोर्ट्स पाये करता देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद आपलं देखील. तर मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच 2 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला. तिसरा बॉल करता अगेन्स्ट तयार नितीन. यावेळी चांगला बॉल पिक ऑफ द रेस बॉलला फेकून दिलं गेलं ऑन साईडला. आला आपला परिचय दिलाय. चला म्हणतात ना की स्वतःवरती विश्वास नाही ते खरं तर गदवलंय. त्यानंतर आमचे मामा अशोक पाटील देखील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे वडगर. त्यानंतर नक्कीच उमेश मुकादम यांच्याकडनं मात्र पुन्हाच एकदा उमेशजी मुकादम यांच्याकडनं जरीमरी स्पोर्ट्स पाये यांच्याकडनं शुभेच्छा. सर या ठिकाणी मात्र 3 चिठ्ठ्या असतील. पहिली चिठ्ठी होतील ती मात्र बा असेल आणि टीम मात्र पाये करता शुभेच्छा आल्यात. चांगला असतो की पुणे शब्द ऑन साइडला काय नितीनचा ब्लास्ट ऑफ द मोमेंट टायमिंग. व्हाट अ बॅटिंग. आते ही अपनी झलक आते ही अपनी पहचान. कमाल का बंदा कमाल की बल्लेबाजी. हार गेंद पे पर नसीहत देता हुआ बेहतरीन यहां पर छक्का.
आणि आमचे कॅमेरामॅन देखील या ठिकाणी पोहोचतील. हे षटक मात्र कंप्लीट झाल्यानंतर लॉस फेकले जातील. त्या ठिकाणी आतापर्यंत 4 चेंडूचा मात्र खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 14 आली आहे. नितीन ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मात्र ऑन साईडला म्हणताना की जे क्षेत्र आवडतं ना त्या क्षेत्रामध्ये स्वतःला खऱ्या अर्थानं अग्रेसिव्ह करा आणि त्या करण्यामध्ये हा खेळाडू माहीर देखील आहे. एक चांगल्या पद्धतीने देखील कॅपेबल खेळाडू आहे. एक चांगल्या पद्धती त्याच्याकडे चांगले स्ट्रोक देखील आहेत आणि टायमिंग एवढं त्याचं प्रॉपर आहे ना त्या चेंडूला मात्र परफेक्ट फेकून देतोय. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर धानीव अविनाशवरती केला अटॅक. चियान स्पोर्ट्स 11 धानीव या स्पर्धेमध्ये तुम्हाला मात्र पिलावर होताना पाहायला मिळते. मात्र यावेळी नितीनचा काउंटर अटॅक पोलिसी मारा सोडणार नाही बॉलला. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा चौकार. या 4 धावा आणि 4 धावीच्या मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 18. शेवटचा अंतिम बॉल. यानंतर मात्र 3 चिठ्ठ्या असतील ज्या मात्र शिवा पाटील यांच्या हातामध्ये आहेत. या ओव्हर्स नंतर मात्र या ठिकाणी लाईव्ह मध्ये ज्या चिठ्ठ्या मात्र फेकल्या जातील पहिली चिठ्ठी उचलेल ती मात्र 22 रुपयांना अंतिम मॅच होईल आजच्या दिवसातील क्वालिफाय. 2 चिठ्ठ्या राहतील ज्या मात्र या नंतरची नेक्स्ट मॅच खेळतील. ठाणे पालघर क्रिकेट असंच्या माध्यमातून पाहतोय. मागची गोलंदाजी पाहायला शेवटचा अंतिम चेंडू. यावेळी चांगला स्ट्रोक या चेंडू हवेमध्ये झेल होईल का त्या ठिकाणी कॅरी वाढ असेल. ॲज अ बिग विकेट इज गॉन. मिस्टर नितीनला परतावा लागेल. सेकंड विकेट डाऊन. त्याआधी आज पण जाऊयात ज्या ठिकाणी नक्कीच शिवा पाटील यांच्या दिशेनं आमचे कॅमेरामॅन देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. ज्या ठिकाणी 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. पहिली चिठ्ठी जी उचलेल ती मात्र बा असेल. एखादा छोटा मुलगा घ्यायचा आहे त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय आणि त्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची नेक्स्ट मॅच असेल. आई गावदेवी सावरे संघाला मिळाली बाय जी मात्र खेळेल क्वालिफाय फर्स्ट. पण म्हणतो ना की नशीब हे खूप बलवान असणं गरजेचं आहे आणि यातील विजय टीम्स आणि जरीमरी स्पोर्ट्स पाय यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याआधी मात्र जाऊयात या स्पर्धेच्या दिशेनं या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अजूनही जितेश ठाकरे आणि त्याला साथ देण्याकरता मात्र समीर नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती टीम धानीवीकडनं विजय दुसरा स्पेल करताना नक्की पाहू शकाल. जियान स्पोर्ट्स 11 धानीव फील्ड करतात पाहायला मिळतं विन द टॉच आणि इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट हा निर्णय देखील पाहायला मिळाला. एक देखणी स्पर्धा प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. सर्वात जास्त मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात जास्त मात्र लाईक देखील या चॅनलला करा. इथं पाहू शकाल की चांगलं क्लिअरिटी चांगली आवाज आपण पाहतोय यांच्या माध्यमातून खूपच बघत आपण पाहतोय. आउट कंपनी थोडंसं मात्र बॅकपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी मध्ये जितेश ठाकरेकडनं. एक सेन्सिटेबल खेळाडू कारण तोंडाने कमी बोलणं आणि क्रिकेटमधनं बॅटनं जास्त बोलणं ही त्याची गुणवत्ता आहे. मात्र आज ती सिद्ध करण्याची वेळ मैदानाच्या आतमध्ये आली जितेश ठाकरे कारण इथनं ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं असेल. जिंकलं तर मात्र नेक्स्ट मॅचच्या दिशेनं आणि त्यानंतर मात्र क्वालिफाय दिशेने आपला नक्की प्रवास देखील असेल. कारण ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असंच्या माध्यमातून आपण पाहत असताना एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर विजय टीम मात्र ठाणेकडनं ज्याला मात्र सेकंड स्पेल करता या ठिकाणी प्रगती पथावरती चांगला स्ट्रोक आहे बॅकपॅडला केलाय. खूप चांगला ग्राउंड पाहू शकाल. लॉंग लेट टिपला 1 बाउन्स चौकार 4 धावा. नो चान्स इन द मुवमेंट कारण त्या क्षेत्रामध्ये या मुवमेंटमध्ये खूप चांगला चान्स देखील नव्हता आणि ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी फाईनल डीपमध्ये मात्र एक देखणेदार एक दर्जेदार मात्र सी मार्चच्या पलीकडे या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल ते मात्र युवा क्रांती उसगाव 23 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर चौकार आला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा पाहण्याकरता आतुरतेनं आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुनश्च एकदा 1 बाउन्स सुरू पण थोडंसं मध्ये जास्तच फिरवण्याचा प्रयत्न होता. हाईट जास्त होती. 1 बाउन्स ताकीद दिली आहे. वाईट बॉल देखील पाहतो. चेतन आमचे पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि एक अफाट मात्र एक टार्गेट या अफाट मात्र खऱ्या अर्थानं संघर्ष आणि खऱ्या अर्थानं ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा मात्र पाहण्याचं योग पण पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये या पूर्ण कमिटीनं त्यामध्ये आपण जर पाहिलं नक्की संस्थापक त्यांचे पाटील असतील संजय लाथाड असतील मात्र या स्पर्धा इथे ठेवण्याकरता महेश करपड त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच राहुल पाटील या सर्वांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे आणि खऱ्या अर्थात ती आपल्याला इथं पाहायला मिळते आहे.
आणि पूर्ण कलंबोनकरांचा जो प्रतिसाद देखील पाहायला मिळाला. वाडबाट चांगला तो खेळलाय बॅकपटन स्क्वेअरली डीप मधनं चेडू पात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. या 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये पुढे सरकून जाऊन पोहोचेल 30 रन ऑन कार्ड. 30 या धावसंख्येवरती अलिक मागवरती आपल्याला पाहायला थोडंसं मध्ये स्पीडअप करा. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल या स्पर्धेकरता प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून या गुणामध्ये एनर्जी ड्रिंक्स आपण पाहतोय जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. विलाजी पाटील आपण पाहतो नक्कीच विलाजी पाटील मनीष जाधव त्यानंतर पाहतो नक्कीच रोशन पाटील अशा माध्यमातून प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक प्लेयर्स करता कोल्ड्रिंक्स म्हणून आपण पाहतोय एक मोठी बॉटल्स आपण पाहतोय. पटपट पंच खूप चांगला आहे फलंदाज डाऊन द ग्राउंडनं वॉट अ फील्ड काय सुंदर फील्ड पाहायला मिळाली. इमॅजिन ऑफ द फील्ड दिस टुर्नामेंट. आता या ठिकाणी तेवढ्याच योग्यतेने आपण पाहिलं तर दुसऱ्या धावे करता वेगानं मध्ये त्या ठिकाणी थोडंसं वेट करून आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर हा फर्स्ट रिव्ह्यू आणि लास्ट रिव्ह्यू असेल चेक केलं जाईल. मात्र स्वतःची खेळाडू दाखवली आहे जितेशनं. रिव्ह्यू घ्यायची मात्र इथनं गरज लागणार नाही आहे. रितेश मात्र परत यालाच मात्र खेळाडू होती रितेश ठाकरे ज्याचं नाव आहे. विकेटचं बदल खेळाडू बाद. प्रत्येक टीमला फक्त एक रिव्ह्यू असेल. सेकंड रिव्ह्यू तुम्हाला मात्र भेटणार नाहीये. शेवटचं स्पेल करता नवीन गोलंदाज मिस्टर आकाश आपल्या बॉलिंग मागवरती. चियांस स्पोर्ट्स हिला पण धाणी आपण पाहतोय. त्यांच्या अभिपेक्षित युवा क्रांती चांगले टार्गेट आहे. नितीनच्या बॅटमधनं ज्या ठिकाणी 2 षटकार आले त्यानंतर मात्र समीरच्या बॅटमध्ये देखील एक चौकार षटकार सिंगल धावसंख्या फलकावती धावपुरी 34 या धावसंख्येवरती. चांगलं मात्र टार्गेट मी म्हणेन की युवा क्रांती उसगावनं समोर फायटिंग स्कोर ज्याला म्हणतात ना की एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं आहे. शेवटच्या अंतिम 6 चेंडू ढकलण्याकरता विजय धानीवकडनं शेवटचा स्पेल आपण पाहतोय. तयार पुरुष पाहायला बोलतोय यावरी मात्र वेट करून खेळायला चांगला चोक केलाय सरळ मात्र फाईनला बॉल मात्र त्या ठिकाणी सेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल हा नावाचा खेळाडू खराब फेकी त्या ठिकाणी मात्र नो पपल डेंजर झोन मध्ये असणारा खेळाडू सेफ मध्ये होताना पाहायला मिळतोय. कॉल खूप गरजेचं असं क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गेमवरती तुमचं मात्र किती कंट्रोल आहे किती नियंत्रण आहे हे देखील पाहिलं जातं. आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक परफेक्ट आपण युवा क्रांती टीम एक चांगल्या पद्धती टार्गेट कारण धावसंख्येत टोटल तुम्ही जर पाहिली तर मात्र विसेट लॉट ऑफ तर पाहू शकाल 3 विकेट्स नंतर देखील 36 या धावसंख्येवरती आहे. येणारे शेवटचे 5 चेंडू हाताळण्याकरता सज्ज असलेले बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आकाश. यावली बॅकपॅट पंच अप्रतिम स्ट्रोक मॅक्सिमम निघून जाईल बॉल
आउट ऑफ द पार षटकार 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 42 या धावसंख्येवरती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच कमिटीकडनं आम्हाला सूचना पोहोचते वारंवारच्या टीमला मात्र याच असोसिएशनमध्ये सर संपर्क करायचा असेल मात्र एंट्री करायची पाहिजे असेल तर मात्र नक्कीच संपर्क साधा राहुल पाटील महेश करपड त्यानंतर पाटील संजय लाथड त्यानंतर मात्र नक्कीच अतिश कदम नरेश ठाकरे नकुल सुतार रुपेश साबर किशोर पाटील राजू काटेला त्यानंतर नक्कीच अजश बोरगा या सर्वांशी मात्र संपर्क साधा आणि मग ज्या खेळाडूला आपला आय डी बनवायचा असेल तर मात्र संजय लाथड आणि राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधा आता मॅचच्या दिशेनं परफेक्ट सुंदर डिलिव्हरी थोडंसं मात्र पेस पाहायला मिळाला आणि बॉलिंग मागची गोलंदाजी तुम्ही जर पाहिली ना तर थोडंसं वेगाने देखील होती मात्र फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आडव्या बॅटनं खेळण्याकरता आपण पाहतोय बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉट अंतिम शेवटचे 2 बॉल्स पर्यंत तयार यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे मात्र सेफसर लॉबा सलाडमध्ये चेंडू पाहू शकेल शॉर्ट स्क्वेअरचा टिपचा खेळाडू त्याला फील्ड करेपर्यंत दुसरी धाव तिसरी धाव मात्र येईल का मात्र चेंडू होतो त्या ठिकाणी फरार निघून जाईल मात्र चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड मात्र वेगाने जाऊन पोहोचते ते मात्र ऑन द राईज आपण 3 विकेटचा लॉस ऑफ अँड टीम युवा क्रांती 46 या धावसंख्येवरती शेवटचा अंतिम बॉल आहे 46 धावा एक चांगले टार्गेट मी म्हणेन लढण्याकरता खूप मोठी ताकद बनवली आहे टीम उसगावनं या मॅचमध्ये चान्स स्पोर्ट्स 11 धाणीव कशा पद्धतीने मात्र चेस करेल का कारण त्यांनी युवा क्रांती नक्कीच उसगाव त्याला रोखू शकेल का त्याआधी मात्र शेवटचा चेंडू अजून एक मात्र बाकी आहे अप्रतिम मात्र फटके विशाल एक नवीन खेळाडू खऱ्या अर्थानं संघर्ष करताना पाहायला मिळाला त्यानंतर आपण जर पाहिलं तर समीरच्या बॅटमध्ये देखील चौकार षटकार पाहायला मिळाला नितीनच्या बॅटमध्ये देखील षटकार पाहायला मिळाला यावलू मात्र दूरवरनं खेळण्याचा आडव्या बॅटनं प्रयत्न होता षटक मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी तिसरं कंप्लीट झालंय पहिल्या इनिंगची सांगता या ठिकाणीच कंप्लीट होती आहे पहिल्या पूर्वामध्ये इथेच थांबूयात धावसंख्या मात्र युवा क्रांती उसगाव 46 विजयाकरता 18 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष असेल त्यात मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात लगेच
त्यानंतर सुनील पाटील उद्या देखील तुम्हाला मात्र इन ॲक्शनमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील. नितेसाई कलमोंचे खऱ्या अर्थाचं एक महत्त्वाचं वेगवान तेजदार असलं जो देखील तुम्हाला नक्की अनुभवायचं असेल तर उद्या नक्कीच ठीक 9:30 वाजता पुन्हा स्पर्धेला सुरुवात असेल. चला फलं थोडंसं धावत या. टीम जियान स्पोर्ट्स 11 धाणीव, त्यांच्या भविष्यात युवा क्रांती उसगाव नरिजित ठाकरे आणि टीम कंपनी पाहतोय. नितेश ठाकरे, किरण गुलुम पंचमणी या ठिकाणी जॉईन होत असताना स्वप्नील आपण पाहतो नक्कीच स्पेअरचे पंच पाहू शकाल चेतन आणि मात्र नक्कीच राहुल पाटील शेटू द्यायचा आहे. आकाश आणि विजय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. विजय तुम्ही पाहता नक्कीच एक चांगला प्रतिभा संपन्न खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण सातत्याने पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धाणीव या गावाला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा बिलॉन करणारा खेळाडू जो शारजा दुबई कटारपर्यंत बदला विश्वनाथ जाधव छाला मात्र नक्कीच आम्हाला कशाबंद ब्लॅक डायमंड असं नाव देखील आम्ही दिलं गेलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा धाणीव गावाकडनं चांगले खेळाडू घडले त्यातील मात्र आज आदिवासी समाजातील ही टीम तुम्हाला मात्र नव्यानं उभरताना पाहायला मिळते. नितेश परेड आणि टीम कंपनी पाहू शकाल. विजय त्यानंतर आकाशचा काही खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीनं ग्रामीण टेनिसमध्ये पालघर जिल्ह्यामधील वसई तालुक्यामध्ये धाणीव गाव या क्रिकेटमध्ये खऱ्या असताना नंदकुमार पाटील आमचे खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान, कारण नंदकुमार पाटील म्हणजे क्रिकेटचे एक आधारस्तंभ पालघर जिल्ह्यातील. अठरा चेंडू आणि विजयाकरता एक चांगलं टार्गेट पण जर पाहिलं तर विजयाकरता जिथनं 47 धावांचं टार्गेट. किरण गुलुम आपल्या बॉलिंग वाघवरती स्पेल करता आज मात्र बॅटिंग करता 0वरती बाद झाल्यानं थोडंसं मात्र मनोबल वाढवण्याचं काम केलं तरी विजय ऑन साईक नसं केलं पाहिलं तर नक्कीच आकाश आणि बॉलिंग मार्कवरती या पहिला स्पेल करता मेंटेन पॉवर करता मिस्टर किरण गुलुम. 47 धावा विजयाकरता पडवायच्यात. पहिला बॉल थोडंसं मात्र आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. लॉंग लेगचा खेळाडू जितेश ठाकरे त्या ठिकाणी अप्रतिम फील्ड आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलनं मात्र विजयनं स्वतःचं अकाउंट ओपनिंग केलं आहे. महेश ठाकरे मला वाटतं त्या ठिकाणी, कारण एसटीच्या भूमिकेत जितेश ठाकरे दोन्ही बंधू आहेत आणि सातत्याने या वर्षामध्ये त्यांनी देखील आम्हाला त्यांच्या स्पर्धेकरता 4 दिवसामध्ये समोर संधी दिली होती. नरिजित ठाकरे असतील, किरण गुलुम असतील, मनापासून त्यांचं देखील आभार. पण म्हणताना क्या लेके आए ते क्या लेके जाएंगे, खाली हात आएंगे खाली हात जाएंगे. पण कशाही गोष्टीचा गर्व करू नका, कारण गर्वाचा अंत असं म्हणतात की थोडे क्षण असतात. आणि त्याच पद्धतीने मात्र एक चांगली डिलिव्हरी केली गेली बॉलला आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विजय गडणं. आणि पहिल्या स्पेलमधील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. पहिल्या बॉलमध्ये अगेन्स्ट 1 रन्स कंप्लीट झाली. त्यानंतर मात्र नॉर्थ साईडचा फलंदाज सायकर एनवरती आला. दोन्ही केलं पाहिलं तर विजयचं नाव मात्र थोडंसं विजय संपर्क करावं लागेल, कारण विजयाकरना इथनं एक चांगलं टोटल आहे. कारण 47 रन 47 धावा तुम्हाला जर विजयाकरता बनवायच्यात तर मात्र ऑन द राईज 1 रन्स 1 रन ऑन बॉल ह्या टार्गेटने तुम्हाला जावं लागेल, कारण तुमच्याकरता मोस्टली इतर पाहिलं 1-1 रन्स खूप महत्त्वाचे आहेत. चांगला स्ट्रोक खेळला यावलीमध्ये बॅकवर जाऊन स्क्वेअरली डीपवरचा बॅकवर स्ट्रोक्स अप्रतिम फटका. शेडू मात्र डाऊन द ग्राउंड 1 बाउंस चौकार 4 धावा. आणि याच्या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 5 रन ऑन कार्ड 5 या धावसंख्येवरती. चेंडू द्यायचा आहे आतापर्यंत या षटकातील मात्र 3 चेंडूचा खेळपर्यंत कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 5 आपण पाहतोय. सौ बाजूनं पिंक कलर्स प्रेमाचं प्रतीक घेऊन मत कलंबोनकर आज या क्रिकेट विश्वामध्ये उतरलेत आणि त्यांना मात्र खऱ्या अर्थानं ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असून माध्यमातून हे पहिलं आयोजन, हे पहिलं नियोजन आणि पहिला रणसंग्राम तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये ऊन वाढलं गेलं आहे, काहीशा स्पर्धा मात्र घडतील देखील. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच नेक्स्ट वीक्समध्ये पण नेक्स्ट वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पर्धेला सुरुवात देखील असेल आणि ज्या टीमला मात्र या असोसिएशनमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मात्र संपर्क लगेच साधा. त्या ठिकाणी मात्र टीम जर कंप्लीट झाली तर कुठेतरी मात्र स्वतःचं नुकसान करून घ्या याकरता नक्कीच कमिटीनं आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली आहे आणि संपर्क करायचा असेल आणि एखाद्या खेळाडू मात्र आपला ID बनवायचा असेल त्यांनी देखील मात्र आजपासून या सर्व कमिटीचे मेंबर संपर्क साधला तरी मात्र चालेल. कारण मात्र पाहिलं तर आमचे खजिनदार रुपये जाबर पायदिंडी 16 करता शिर्डी ह्या गावी मात्र पोहोचलेत, त्याकरता ते उपस्थित नाही आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर अनेक खेळाडू, कारण या कमिटीमध्ये असोसिएशनमध्ये टीम वज्रेश्वर वज्राई देखील जॉईन झाली आहे. अनेक नेक्स्ट वीक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अकलोली कॉलनी देखील या स्पर्धे डिकीच असोसिएशनमध्ये जॉईन झाली आहे. वेटको खेळलाय डीप पॉईंटचा फटका पाहायला मिळतो. बॅकवर्डचा पंच
शॉट थडम्यांचा खेळाडू ज्याला मात्र नक्कीच फील्ड करेपर्यंत चेंडू मात्र दणदण करत अलाउंड द कार्पेट चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं स्लाइस केलं होतं बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न दिशा दाखवण्याचं काम मात्र दर्शवलं होतं आणि मग त्या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9 या धावसंख्येवरती पहिलंच प्ले प्रगतीपथावरती विजयाकरता 47 धावा जर बनवायच्यात तर इथनंही सुरुवात मात्र एक अप्रतिम आहे. ही सुरुवात शेवटपर्यंत ठेवावी लागेल. टीम मात्र जियान स्पोर्ट्स 11 धानीव वेटकोट खेळायचा प्रयत्न आहे. आपण पाहतो ज्या ठिकाणी मात्र सगळी फील्ड कारण 30 आतमध्ये शॉर्ट स्क्वेअरमध्ये असणारा खेळाडू आपण पाहतो ज्या ठिकाणी मात्र चांगली फील्ड देखील पाहायला मिळाली आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर यावेळी 5व्या बॉलचा खेळ देखील कंप्लीट झाला. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 10 अजूनही मात्र 37 बनवायच्यात विचार करता कारण 47 धावा इथनं टोटल्स आहेत आणि येणारे 13 बॉल्स मात्र बाकी आहेत. अंतिम चेंडू यावेळी असताना बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन आणि टायमिंग हे सुंदर असणं गरजेचं आहे. प्रॉपर पाहिलं तर मात्र इथून थोडंसं विजयची बॅट थोडीशी आज मात्र सुरू होताना पाहायला मिळत नाही आहे. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं आहे. स्कोर कार्ड फलकावरती ते मात्र 11 या धावसंख्येवरती इथनं विजयाकरता 12 चेंडू आणि 36 धावा असं लक्ष टोटल्स आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 36 धावा. समिता मागच्या दिशेनं नवीन गोलंदाज बॉलिंग मागमध्ये सज्ज झाला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. रितेश 12 चेंडू आणि 36 धावा. बारा चेंडू 36 धावांचं लक्ष टार्गेट होतं सर पाहायला मिळतोय. सर रजतजी पाहतो या ठिकाणी मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमचे स्कोरर म्हणून 3 दिवसांवर नक्कीच आपली भूमिका पुस्तक करत असताना एक वर्ष एक चांगलं मात्र व्यक्तिमत्व एक चांगलं मात्र समाजसेवक या विभागातील आपण पाहतोय. आणि ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं स्वीप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि स्क्वेअरचा खेळाडू ज्याला फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र कव्हर बॅकअप आला नाही. तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न अक्षरशः मात्र 3 धावा जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 14 या धावसंख्येवरती धावा पाहायला मिळते आहे. दुसरा बॉल करता तयार गोलंदाजी मागा पाहतोय ज्या ठिकाणी रितेश याला प्रबोध केलं गेलंय. मात्र यावेळी आपण जर पाहता नक्कीच फलंदाज विजयच्या बॅटमध्ये रडारमध्ये चेंडू येत नाही आहे आणि चेंडू जर रडारमध्ये आला तर त्याला मात्र सरळ पाठवलं जाईल आउट ऑफ द पार. पण त्याआधी चेंडू मात्र बॅटमध्ये येणं खूप गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत मात्र साकारली गेली आहे आणि त्या गोलंदाजीनं अक्षरशः मात्र आपला अनुभव देखील त्या ठिकाणी कसं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. तयारपणे गोलंदाजी मार्क परफेक्ट आपण पाहतो ज्या ठिकाणी व्हाईट बॉल्स राहुल पाटील पंचाच्या भूमिकेत आज पूर्ण दिवसभरामध्ये सर्व मात्र पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र कलबुर्गीकरांचे सर्व खेळाडू पाहायला मिळाले. आपल्या गावातील स्पर्धा आपल्या गावातील देखणं स्वरूप आणि ठाणे पालघर तर पहिलं मान मिळालं आहे ते मात्र या कलबुर्गी गावाला जो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये कानकोपऱ्यामध्ये लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहोचतोय. उद्या मात्र ठीक आहे नक्कीच पाहायला मिळेल.
त्यावेळी चांगला बॉल थोडंसं मात्र आत्मखेळाचा प्रयत्न केला, बॅटचा पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी मात्र अक्षरशः मात्र म्हणावं लागेल की साडब्द डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता, सनीकडे खेळण्याचा प्रयत्न होता. आणि ज्या ठिकाणी मात्र एक परफेक्ट यॉकर लाईन थोडंसं ब्लॅकबॉल बॉलमध्ये थोडंसं मात्र कनिष्ठ प्रॉपर पाहायला मिळालं. नाहीतर नक्कीच त्या ठिकाणी विध्वंसाची घंटा देखील वाजली देखील असती, कारण सरळ मात्र चेंडू जर डॉट झाला असता तर मात्र एसआरमध्ये विसवला असता आणि विकेट्स या नावाचा सिम्बॉल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असतं. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच या षटकातील 2 चेंडूचा खेळ अखेर कंप्लीट झालाय. तो चेंडू वाईट देखील, मात्र यावेळी मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्हाव्यामध्ये आहे, चेंडू खाली मात्र किरण गुलुंबाद अप्रतिम सेल आणि फर्स्ट विकेट इज डाऊन. मिस्टर विजयला परतावं. आकाशला परतावं लागेल. विकेट्स क्रमांक फर्स्ट इज डाऊन. विजय आउट झालाय. विकेटचं पथक पाहतं ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंद बंद पावलाला येत असताना बंद लावून सुरू पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश धावकडे त्याला एक चांगला प्रतिभा संपन्न खेळाडू चियान स्पोर्ट्स 11 धाणीवकडनं टोटल 47 धावा इथनं मात्र बनवायच्यात. हे देखील मात्र नक्कीच राईट अंडर टार्गेट असेल टीम मात्र धाणीवचं. मात्र युवा क्रांती आज अप्रतिम प्रभाव मला पाहायला मिळाला, अप्रतिम क्रिकेट त्यांच्याकडे पाहायला मिळालं. कारण थोडंसं या वर्षामध्ये ती टीम स्ट्रगल करत होती, कारण कुठेतरी फायनलमध्ये पोचायचं आहे आणि आज तोच चान्स मात्र या टीमला आहे. कारण इथनं जर मॅच जिंकली तर फक्त एक मॅच खेळायची आहे. मात्र टीम धाणीव देखील सहज ही मॅच सोडणार नाही आहेत, कारण संघर्षाला निर्भयपणे लढणारी आणि बेदीरपणे मात्र धडधडणारी धाणीवची खेळाडू मात्र पाहायला मिळतात. बॅटर दीपेश आपण पाहतो, स्ट्रायकर एनवरती आहे. गोलंदाजी मार्गवरती मात्र रितेशला आपण पाहतोय. रितेश आणि दीपेशमध्ये सर्वस्व लागला गेलाय. संसद थोडंसं स्पीडअप करा, अजूनही मात्र 2 मॅचेस होणं खूप गरजेचं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे सिंगल त्यामुळे मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल्स मात्र जाऊन पोचते ती मात्र 19 या धावसंख्येवरती. 47 रन 47 धावांचं टार्गेट होतं 18 बॉल्समध्ये. केपला सुरुवात झाली थोडंसं मात्र पर्यंत पहिल्या ओव्हर्समध्ये सिंगल आली, त्यानंतर मात्र डॉट, त्यानंतर नक्कीच बॅक टू बॅक 2 फॉरवर्ड बाउंड्रीज, त्यानंतर पुन्हा सिंगल आणि त्यानंतर मात्र षटक मात्र दुसरं कंप्लीट झालं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अक्षरशः मात्र या स्पेलमध्ये देखील रितेशची गोलंदाजी वाईट 2 चेंडू हाताळले, त्यानंतर मात्र विकेट्स आणि सिंगल अशा स्वरूपाने आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, मात्र त्या ठिकाणी चुकीच्या क्षेत्रामध्ये होईल त्या ठिकाणी विकेटचं बदल. खेळाडू क्रमांक 2 अंतिम बॉल बाकी आहे. नवीन बॅटर थोडंसं धावत द्या, कारण अजून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. थोडंसं वेळ देखील द्या, कारण 5:45 वाजता आहेत. अजूनही मात्र 2 मॅचेस. यातील विजय टीम्स आणि जरीमरी स्पोर्ट्स पाय आपला कर्णधार आपण देखील लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधा. जरीमरी स्पोर्ट्स पाय नवीन बॅटर अविनाश एक अष्टपूर खेळाडू. हा खेळाडूची ओळख लोअर फुटर्स बॉल स्ट्रेटमध्ये स्वतःच्या फॉलतूरमध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न अपयशस्वी पाहू शकेल. ज्या ठिकाणी मात्र खूप चांगल्या पद्धतीचा पाठपाठ होता, खूप सारे मात्र स्ट्रेट ड्राईव्हमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर की जीवनदार हा खूप महत्त्वाचा क्षण असतो. आणि षटक मात्र या ठिकाणी दुसरं मात्र कंप्लीट झालंय. धावसंख्या मात्र फलकावरती ती मात्र 19 या धावसंख्येवरती. आता विजया करतात 6 चेंडू 28 धावा. 6 चेंडू आणि 28 धावा. तर जर थोडंसं स्पीडअप करा. आपण पाहतोय नक्कीच ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघात ही स्पर्धा तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. पहिलं आयोजन असेल तरी मात्र अप्रतिम एक भव्य दिव्य
एक देखील स्वरूप समोर तुम्ही एंट्रीज पाहता, ज्या ठिकाणी मात्र मान्यवरांचं आगमन उद्या देखील असेल, परवा देखील असेल. येणारे मात्र ज्येष्ठ नागरिक देखील या विभागातील असतील. त्यानंतर मात्र प्रत्येक गावाकडणारे नवीन टीम्स देखील असतील, ज्यामध्ये मात्र आतापर्यंत तुम्ही या विभागाच्या टीम्स पाहिल्या नाहीत, त्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं अशा संकल्पनेने स्पर्धा आपण पाहताय. शेवटचा स्पेल 6 चेंडू 28 धावा. राईट ऑन द टार्गेट, सरळ मात्र दांडी 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 गोल. विकेटचं बटन, खेळाडू बाद. नवीन बॅटर आता थोडंसं म्हणतो प्रेशर आणि दबावामध्ये चियान स्पोर्ट्स 11 धाणे ते स्पिरिट अँड टीम कंपनी पण पाहतोय. खरं थोडंसं आपण पाहिलं तर 47 मात्र 18 बॉल्समध्ये बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं अक्षरशः 11 धावा आल्या. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं तर फक्त ज्या ठिकाणी 8 धावा खर्च केल्या गेल्या. आणि तिसरं स्पेल करता दीपेश आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती आल्याबरोबर आपली चमक नाही आहे खऱ्या अर्थानं. राईट ऑन विकेटचं बदल, खेळाडू बाद. नवीन बॅटर 5 चेंडू 28 धावा. खूप चांगल्या पद्धतीने तो खेळला गेला आहे. लॉंग लेग टीपचा खेळाडू त्याला मात्र स्क्वेअर लेग टीपमध्ये येईपर्यंत एक सिंगल त्यावर मध्ये जास्त काय मिळणार नाही. आता 4 मध्ये बनवायच्या 27 धावा. म्हणजे नक्कीच इथनं पण पाहिलं तर क्रिकेट आहे मध्ये काही घडू शकेल. कारण म्हणताना की सरड्याप्रमाणे रंग बदलणारी साथ म्हणजे क्रिकेट आहे. क्षणामध्ये क्षणभूर घडणारा स्पोर्टमधला खेळ कोणता आहे ते क्रिकेट आहे. आणि डोळ्यामध्ये विश्वास नसताना मात्र दर्शवणारा खेळ कोणता आहे तर क्रिकेट त्याचं नाव आहे. 3.5 अक्षरांचं अलेख कोणतं आहे ते क्रिकेट आहे. आणि आज मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धा पोचती आहे. ज्या ठिकाणी मात्र दीपेश पाहतोय एक नवीन गोलंदाज 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कबड्डी चालत. तिसऱ्या बॉल करता तयार. चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं केलाय. ज्या ठिकाणी पण पाहिलं तर सिंगल येते तेवढं मात्र जास्त काय मिळणार नाही आहे. आणि एक धावेच्या मदतीनं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. ती मात्र किरण गुलूमकडनं 6 चेंडू 11 धावा खर्च केल्या पहिल्या स्पेलमध्ये. सेकंड स्पेल करता मात्र रितेशला गोलंदाजी मागपती आणलं गेलं. त्यांनी मात्र 2 विकेट्स फक्त 8 धावा. तिसऱ्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर नक्की दीपेशला आणलं गेलं. त्याने देखील मात्र 1 विकेट आणि फक्त 2 धावा. आता अंतिम शेवटचे 3 चेंडू मात्र बाकी आहेत. सबलिया लमाच लांडमध्ये चेंडू उपचारिता फक्त या मॅचमध्ये राहिली आहे. पूर्णपणे असं म्हणावं की तेवढंसं मात्र पहिल्या ओव्हर्सपासून प्रेशर जो ठेवला तो अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळाला. आणि ज्या मात्र ॲग्रेसिव्ह ठरली ती टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच हार्दिक शुभेच्छा असतील. मध्ये या ठिकाणी व्हाईट बॉल राहुल पाटील प्रदर्शन पाहू शकाल. मॅच अजून संपली नाही आहे कारण यातील विजय टीम्स आणि टीम मात्र पाय यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच. कारण आपण पाहिलं तर आई गावदेवी सावरे या टीमला मात्र 22 रुपयानं चिठ्ठी उचलली गेली. आणि मात्र नशिबाची साथ मिळाली ती मात्र ठाणे पालघर आदेश क्रीडांच्या माध्यमातून पहिल्या क्वालिफाईड टीममध्ये या. चांगला स्ट्रोक आहे, सरळ बॉलला फेकून दिला गेलाय. लॉंग लेग डिफरनं येतोय मात्र दर्जेदार षटकार 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल संख्यामध्ये जाऊन बघते नक्कीच 28 या संख्येवरती टीम धाणी. शेवटचा अंतिम बॉल वाट सूफ. चला लगेच दोन्ही कॅप्टन्स नक्कीच या टीम मध्ये पाहू शकाल. नक्कीच या मॅचचा हिरो तुम्ही जर पाहता नक्कीच मॅन ऑफ द मॅच मिस्टर नो डाऊट बॅटिंग